नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। आता बातमी पाहूयात सत्कार सोहळ्याची। माननीय नामदार सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते। पण या सोहळ्याकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे। अवघ्या निवडणूक होऊन 4-5 महिने झाले नाही तरीही जनता का नाराज आहे या ठिकाणी शंका उपस्थित होत आहे। पाहूयात व्हिज्युअलद्वारे क्षणचित्र। मंत्री महोदय साहेबांचं आगमन झालेलं आहे, तरी मॅडम स्वागत करा। इकडून मिसाईल तर इकडून त्याच्यावर दुसरं मोठं मिसाईल सोडावं लागेल ना। आम्ही जिंकलो की धनशक्तीच्या विरोधात आम्ही जिंकलो। आमची निवडणूक धनशक्ती विरोध काय जनशक्ती। कुठं जनशक्ती रडक सारखं माझ्यापाशी काही नाही, माझ्यापाशी शाळा नाही, कारखान नको सांगितलं राजाने। दादानी मागे बोलले होते त्या दिवशी याला ते म्हणले वेगळ्या। आता राजाने काय म्हणले, कारखाना काढणाऱ्यानं काहीतरी पाप केला तर पाप नाही, थोडं अडचण आहे म्हणा राजा, पाप केलं नाही आपण, पण या संकटातून जावं लागेल ना। अरे संकटाला भेटत का? संकटाशी 2 हात करायची सवय आम्हाला। मोठं चांगलं नियोजन माझ्या कार्यकर्त्यांनी काय नियोजन केलं, काय काय स्टेज आहे। मी आत्ताच आला, मला माहित नाही, सुटसुटीत नियोजन, त्याच्यावरच आम्ही यशस्वी होऊ शकलो मित्रांनो। ज्याच्याकडे नियोजन आहे तेच राजकारण, व्यापार, खेळ तेच यशस्वी करू शकतात। सर्वसाधारण माणसानं इथं आम्हाला मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जे माझ्या समोर कधी आले नाही, काम करून बाजूला बसले, त्या कार्यकर्त्याचा सत्कार असं समजतो। सत्कार केल्याबद्दल आभार मानतो। आणि भव्य दिव्य सत्कार सोहळ्यास 2 राज्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। पण या सोहळ्याकडे जनतेने मात्र पाठ फिरवली आहे। यावरूनच सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण होते की विजय हा धनशक्तीचा की जनशक्तीचा झाला, हा प्रश्न निर्माण होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जवळ आल्या असून या निवडणुकांपूर्वी हे शक्ती प्रदर्शन होतं की सत्कार सोहळा होता, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। मंचावरती हाऊसफुल गर्दी, पण हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी जनताच आली नव्हती। या सोहळ्याकडे जनतेने का पाठ फिरवली, हा प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे। पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। कॅमेरामॅन सह नागेश लांजे, अहमदपूर।